नमस्कार. द विजन न्यूज या डिजिटल चॅनलमध्ये तुम्हा सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत आहे. मी सध्या हिंगोली विधानसभेतील तानाजीराव मुटकुळे साहेब यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत. तर त्यांनी विधानसभेमध्ये वडील आजारी असताना कशाप्रकारे लोकांशी नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांनी वेगवेगळ्या लोकांना भेटी दिल्या. तर या संदर्भात आपल्यासोबत ते बातचीत करणार आहेत. दादा, द विजन न्यूज या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, की आता सध्या ज्या पद्धतीने मतदानाच्या साहेबांनी हॅट्रिक मारली आणि त्या हॅट्रिकमध्ये साहेबांच्या प्रतिस्पर्धीमध्ये खूप विरोधक होते. बजूपणापणा होता आणि अट्टेतटीचा सामना होता. तर या बद्दल तुमचं काय मत आहे? गेल्या 10 वर्षामध्ये आदरणीय आमदार साहेबांनी जो विकास केला आणि विकासाबरोबर सर्वसामान्य माणसांची जी नाळ होती, ती जोपासण्याचं काम सुद्धा साहेबांनी केलं आणि आमचा बूथ लेव्हलचा कार्यकर्ता आणि त्यानं जो फार मोठी मेहनत केली आणि या मेहनतीच्या बळावर हा तिसऱ्यांदा आम्हाला विजय मिळाला आणि त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाचा असलेला साहेबांवरचा असलेला विश्वास, हा विश्वास या ठिकाणी साहेबांनी सार्थ करून दाखवला, असा याचा मला अभिमान आहे. सध्या भाजप कार्यकर्त्याकडनं जोरजोरात वेगवेगळ्या देवस्थानांकडे, मंदिराकडे जाऊन साकडे घालत आहे, की साहेबांना मंत्रिपद मिळावं. याबाबत तुमची काय भावना असणार? खरं तर देश, धर्म याचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद असला पाहिजे. पण साहेबाचं कामच एवढं चांगलं आहे, की 10 वर्षामध्ये 24 तास सेवा केल्यामुळं या पक्षाकडे साहेबाविषयी असलेली भावना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे, की साहेब किती काम करू शकतात आणि त्या बळावर साहेबाला मंत्रिपद मिळेल, असा मला आत्मविश्वास आहे. एकीकडे भाजपकडे बंडखोरी पण झाली होती आणि वडील आजारी असताना तुम्ही प्रत्येक गावाला जाऊन उद्घाटन केलात, लोकांची कनेक्टिव्हिटी झालं. त्यावेळी तुम्हाला लोकांकडून कसा प्रतिसाद मिळाला? खरं तर साहेब आजारी असताना साहेब दवाखान्यामध्ये होते. मी या 1 महिन्यामध्ये पूर्ण बूथ लेव्हलची रचना असेल आमची, बूथ आदेशी असतील, त्यांची वन बूथ 10 यूथ जी आमची संकल्पना होती भारतीय जनता पार्टीची, पूर्ण त्याची रचना लावण्याचं मी काम केलं आणि तळागाळातल्या कार्यकर्ते आहेत आमचे, जे अतिशय दुर्लक्षित आहेत, शोषित आहेत, त्या कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी पर्वात आणून आणि त्यांना या भारतीय जनता पार्टीचा ज्या प्रचार आहे, त्या प्रचाराच्या आखणीमध्ये त्यांनी फार मोठा सिंहाचा वाटा उचलला आणि आम्ही सगळे मिळून या भारतीय जनता पार्टीच्या विजयामध्ये या ठिकाणी आम्ही सामील झालो. म्हणूनच हा साहेबांचा फार मोठ्या ताकदीनं खूप मोठी बंडखोरी पक्षामध्ये झाली होती. ती सुद्धा या ठिकाणी आम्ही बंडखोरी बाजूला करून साहेबांना मोठ्या प्रमाणात विजय मिळवून देण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्ता बांधवांचं आहे. जेव्हा साहेब मुंबईला आजारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि प्रचाराला काही दिवस शिल्लक राहिले होते. तर तुम्ही ज्या पद्धतीने प्रचार जोरात केला आणि प्रत्येक लोकांच्या मनामध्ये असं मनामध्ये तुमचं नाव गेलेलं आहे आणि लोकांसाठी तुम्ही चांगलं काम केलं. त्याबद्दल काय सांगाल? खरं तर माझ्या वडिलांवर असेल, माझ्यावर असेल, सर्वसामान्य कार्यकर्त्याचा, सर्वसामान्य जनतेचा फार मोठा विश्वास आहे आणि मी या ठिकाणी आवाहन करतो, की 10 वर्षामध्ये माझ्या वडिलाला वाईट म्हणणारा एकही व्यक्ती नाही, की वैयक्तिक माझ्या वडिलांनी कोणावर अन्याय केला असेल, कोणावर अत्याचार केला असेल. प्रत्येक धर्माचा समभाव जपण्याचं काम साहेबांनी केलं. किती छोटा कार्यकर्ता आला, किती सामान्य नागरिक आला, तर त्याला न्याय देण्याचं साहेबांनी काम केलं आणि त्यामुळंच मी या ठिकाणी साहेब आजारी असताना सुद्धा मी काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक नागरिकांनी माझ्या पाठीशी उभं राहून साहेबाला या ठिकाणी विजयी करण्याचं काम प्रत्येक लोकांनी केलं. आता हिंगोली विधानसभेतील विकासांची कामे कोणते राहिलेत आणि विकासांचा एजेंडा काय असणार आहे तुमचा आता? खरं तर 10 वर्षामध्ये ज्या आमच्या पायाभूत सुविधापासून आम्ही कोसो दूर होतो. शिक्षणाचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल आणि आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, यापासून आम्ही खूप मागे पडलो होतो. पण आदरणीय साहेबांच्या माध्यमातून आमच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, ते पूर्ण करण्याचं काम केलं. त्यामध्ये आमच्या धार्मिक स्थळं, जे सभागृह असतील, ते सुद्धा पूर्ण करण्याचं काम जवळपास 90-95% करण्याचं काम केलं. पिण्याचं जलजीवनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा सुटला आमचा. शिक्षणाचा जवळपास सर्व शिक्षण अभियान अंतर्गत शिक्षणाचा प्रश्न सुद्धा सुटला आणि आमच्या गावातले जे अंतर्गत रस्ते असतात, सिमेंट रस्ते असतील आणि आमच्या सेंट्रलचे रस्ते असतील, आमचे या ठिकाणी स्टेटचे रस्ते असतील, ते सुद्धा पूर्ण करण्याचं काम केलं आणि आता आमचा पुढचा अजेंडा असणार आहे, की आमच्या शेताला जाण्यासाठी पांढरा रस्ता, जो अतिशय खडतर परिस्थितीत आमचे शेतकरी या ठिकाणी शेताला जातात, त्यासाठी त्याला चांगल्या प्रकारे रस्ता दिला पाहिजे
आणि त्याचबरोबर आमच्या सिंचनाच्या सुद्धा व्यवस्था या ठिकाणी झाल्या पाहिजेत आणि आमच्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा लाईन मिळाली पाहिजे, जेणेकरून आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल झालं पाहिजे. त्याचबरोबर या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुतांश युवकांनी भारतीय जनता पार्टीची उभं राहून आदरणीय साहेबाला विजय करण्याचं काम केलं. म्हणून आम्ही त्या युवकासाठी जिथं जिथं आम्हाला ग्रामपंचायतीची जागा असेल, नगरपरिषदेची जागा असेल, तिथं क्रीडांगण उभं करून खुल्या जिमच्या माध्यमातून त्यांना एक व्यायाम करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक जिम उभी करून, व्यायामशाळा उभी करून त्यांना या ठिकाणी व्यसनाकडे जाणारा आमचा तरुण त्याचं शरीर चांगलं राहिलं पाहिजे, ती आमची येणारी पिढी चांगली घडली पाहिजे, यासाठी सुद्धा आम्ही पुढच्या काळात काम करणार आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो. निश्चितच हे होते आमदार तानाजीराव मुटकुळे यांचे चिरंजीव. त्यांचं म्हणणं आहे की गेल्या 10 वर्षांच्या विकास कामावर आम्हाला आमचे हॅट्रिक झालेली आहे. तर आम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये पण असंच विधानसभेतील प्रत्येक गाव, खेडा असेल यांचा विकास करणार आहोत. कॅमेरामॅन राजू गवळीसोबत बाळू जाधव, हिंगोली.